या जूनमध्ये होणाऱ्या TETचा जर अभ्यास तुम्ही करायला सुरुवात केली असेल तर तुम्ही कोणती पुस्तके अभ्यासावीत आणि कशाप्रकारे अभ्यासाला सुरुवात करावी याचे सुंदर मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत घेऊन आलेली आहे. तर पहा, येत्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या वीकमध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. कारण असे एक स्टेटमेंट फुराळी न्यूजमध्ये छापून आलेले आहे. तर डॉक्टर नंदकुमार बेडसे जे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी असे सांगितलेलं आहे. तेव्हा परीक्षा होणार हे नक्की आहे. तर तुम्ही अभ्यासाला लागायला हरकत नाही. रोज थोडा अभ्यास करून तुम्ही कसे ते मार्क्स आपण 60% घेऊ शकता हे आपण पाहूयात. तर यासाठी पहा, प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला एकत्रित घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर यातील प्रथम तुम्ही मराठी विषय निवडायचा आहे आणि 2013 पासून सर्व त्या क्वेश्चन पेपरमधील पहा, मराठी विभागाचे पहिल्या 5 क्वेश्चन पेपरमधील प्रश्न वाचायचे आहेत. तेही कसे, तर प्रथम तुम्ही 2013ची क्वेश्चन पेपर घ्या, त्याची मराठी क्वेश्चन पेपर वाचा, त्यामध्ये अडलेले टॉपिक तुम्ही एका नोटबुकमध्ये तुमच्या नोंद करा. ते अडलेले टॉपिक अभ्यासून तुम्ही दुसरी क्वेश्चन पेपर सोडवायला घ्या. ती फक्त मी म्हणाले मराठी विषयाची, इतर विषय तुम्हाला नंतर करायचे आहेत. तुम्हाला 1 बाय 1 विषय करायचे आहेत. तर बघा, पहिला सुरुवात तुम्ही सोप्या विषयापासून म्हणजे मराठी विषयापासून करा. त्यासाठी काय करा, आता तुम्ही नोटबुकमध्ये लिहिला की तुम्हाला एखादा त्याच्यावर टॉपिक, समजा पेपर 2 मधला एखादा टॉपिक तुम्हाला येत नाही आहे किंवा तुम्हाला ते कठीण जातो, तर तुम्ही काय करा, तो अभ्यासा आणि अभ्यासल्यानंतर तुमची काय ती क्युरी असेल, तुमचं काय चुकलं ते तिथं पहा आणि तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून घ्या. त्यानंतर काय करा, दुसरी 2014ची क्वेश्चन पेपर ओपन करा. पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे, दोन्ही क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठीच्या वाचायच्या आहेत. पुन्हा त्यामध्ये अडलेले टॉपिक तुम्हाला नोटबुकमध्ये नोंद करायचे आहेत आणि ते टॉपिक अभ्यासायचे आहेत. आता ते टॉपिक अभ्यासल्यानंतर ते क्वेश्चन जे तुम्हाला अडलेले त्याचे योग्य उत्तर तुम्हाला तिथं शोधायचं आहे आणि तिसरी क्वेश्चन पेपर तुम्हाला ओपन करायची आहे. पेपर 1 व 2ची दोन्ही क्वेश्चन पेपर वाचून झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा अडलेले टॉपिक तुम्ही बाजूला घ्या आणि ते सुद्धा तुम्ही अभ्यासा. आता हे अभ्यासायचे कुठं, तर यासाठी कोणते पुस्तक वापरायचे, यासाठी तुम्ही मराठीसाठी मोरा वाळंबेंचं मराठी व्याकरणाचं पुस्तक वापरू शकता. तसेच तुम्ही अक्षरगंगा, तसेच आपल्या 8वीच्या स्कॉलरशिप बुकसुद्धा ह्याच्यासाठी वापरू शकता. ते तर अत्यावश्यकच आहे. त्यातील सरावसुद्धा तुम्ही करू शकता. आता झालं, तुम्हाला व्याकरणाचा भाग समजला, तर तुम्ही काय करायचं आहे, 4थी क्वेश्चन पेपर ओपन करायची आहे. त्याच्यामध्ये आता परत अडणारा टॉपिक घ्यायचा आहे, परत त्याचा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही अभ्यासला तर तुमचा एकही काय राहणार नाही, पॉईंट राहणार नाही किंवा व्याकरणातील एकही घटक तुमचा राहणार नाही आणि त्यामुळे काय होईल, तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. आणि काय होणार आहे, त्यानंतर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन पेपर सोडवून झाल्यानंतर तुम्ही पुढच्या क्वेश्चन पेपर आत्ता सोडवायच्या नाही आहेत. नंतर तुम्ही काय करायचं, विषय तुम्हाला घ्यायचा आहे सेकंड नंबरला परिसर अभ्यास पेपर 2साठी, पेपर 1साठी परिसर अभ्यास मराठी नंतर घ्यायचा आहे. आणि यासुद्धा विषयाचं काय करायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा 2013ची क्वेश्चन पेपर वाचा, त्यामधले अडलेले टॉपिकवरचा तुम्ही अभ्यास करा. आता हा अभ्यास कुठे करायचा, तर इयत्ता 4थी पासून 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतात. तर पहा, पाठ्यक्रमातीलच पाठ्यपुस्तकातीलच जास्त करून क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही काय करा, इयत्ता 4थी पासून 10वीपर्यंतची सर्व पुस्तके तुमच्याकडे घ्या आणि त्याच्यातूनच तुम्हाला त्याचं काय उत्तरे मिळणार आहेत. आता एक क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर परिसर अभ्यासची तुम्हाला ज्या अडलं ते टॉपिक तुम्ही अभ्यासले, त्यानंतर पुढची 2014ची क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायला घेतला तर तिथं तुम्हाला ते टॉपिक अडणार नाहीत, कारण तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. तिथं काहीतरी नवीन काय विचारलं असेल, ते अडलं ते पुन्हा शोधा त्या पुस्तकामधून. असं करत जर तुम्ही याही
4 ते 5 क्वेश्चन पेपर सोडवला आणि बाकीच्या तशाच ठेवल्या 2025पर्यंतच्या तरी चालतात. एवढे करा. नंतर काय करा, 3rd नंबरला घ्यायचं आहे तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यासाठी सुद्धा तुम्ही काय करा, पहिली प्रश्नपत्रिका अभ्यासा 2013ची, त्यामधील क्वेश्चन अभ्यासा, त्यामध्ये तुम्हाला अडलेलं तुम्ही शोधा. तर यासाठी तुम्ही DED 1 आणि DED फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची पुस्तके इथं अभ्यासू शकता. तसेच शशिकांत अन्नदातेंची पुस्तकेसुद्धा आहेत, तेही तुम्ही तिथं अभ्यासू शकता. तसेच मास्टर माइंड नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये सुद्धा खूप छान नोट्स आहेत, ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी वापरू शकता. त्यानंतर तुम्ही सेकंड क्वेश्चन पेपर घ्या 2014ची, त्यानंतर 2015ची घ्या. असं तुम्हाला अडलेले टॉपिक तुम्ही नोटबुकमध्ये नोंद करून ते अभ्यासा. असे 4 ते 5 क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासल्यानंतर तुमचा अभ्यास परिपूर्णतेकडे जाणार आहे आणि तुमची डीप स्टडी होणार आहे आणि तुम्हाला प्रश्नांचे स्वरूपसुद्धा कळणार आहे. त्यामुळे तुम्हाला 6वी क्वेश्चन पेपर सोडवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही 60% गुण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मिळवणार हे नक्की. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम मी सांगितले 2013 पासून 2025पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर अवेलेबल करून घ्यायच्या आहेत. पहा, त्यानंतर घ्यायचा आहे इंग्रजी विभाग. आता इंग्रजी विभागासाठी सुद्धा तुम्हाला संपूर्ण व्याकरण अभ्यासण्याआधी क्वेश्चन त्याच्यावर कसे विचारले गेलेले आहेत हे समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही 2013 पासूनच्या क्वेश्चन पेपरमधील ते प्रश्न अभ्यासा. पहिल्या प्रश्नपत्रिकेतील अभ्यासा. अडलेले टॉपिक बाजूला घ्या, त्या टॉपिकचा अभ्यास करा. नंतर पुढची क्वेश्चन पेपर अभ्यासा, त्याच्यामधले अडलेले टॉपिक बाजूला घ्या. पुन्हा ते काय करा, अभ्यासून तिसरी क्वेश्चन पेपर सोडवायला घ्या. पहा, वेळ आहे, चांगला अभ्यास करण्याची वेळ आहे आणि तुम्हाला अजून परीक्षेपर्यंत 4-5 महिन्याचा कालावधी आहे. तुमची डीप स्टडी होऊ शकते आणि डीप स्टडी केल्यानेच काय होणार आहे, 60% गुण मिळणार आहेत. याच्यानंतर घ्यायचं आहे शेवटी गणित. आता गणितामध्ये पंढरीनाथ राणेंचं पुस्तक तुम्ही अभ्यासू शकता, कारण गणित काय ट्रिकनं सोडवली की आपल्याला वेळ वाचतो आणि आपला पेपर पण कवर होतो. यासाठी पंढरीनाथ राणेंचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये खूप साऱ्या मॅथ्स ट्रिक दिलेल्या आहेत. तर यासाठी सुद्धा तुम्हाला 2013 पासून सुरुवात करावी लागेल आणि क्वेश्चन पेपर कशी आली त्याची प्रश्न सर्व तुम्ही सोडवून अडलेली टॉपिक करत चला. तुम्हाला नक्की 60% गुण मिळणार आहेत. आता हे झालं पेपर 1चं. आता पेपर 2मध्ये पहा, या ठिकाणी विषय गणित व विज्ञान असतो किंवा ह्याचं काय असतो, सामाजिक शास्त्र ऑप्शनल. तर तुम्ही जर सामाजिक शास्त्र निवडला किंवा गणित विज्ञान म्हणजे MS निवडला तर तुम्हाला 5वी ते 12वीपर्यंतची पुस्तकं अभ्यासायची आहेत. आणि समाजशास्त्रासाठी सुद्धा 5वी ते 12वीपर्यंतची 4थीपासूनच अभ्यासाला घ्या किंवा कारण 4थीचा जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तिथून सुद्धा खूप सारे प्रश्न सामाजिक शास्त्रामध्ये आणि परिसर अभ्यासामध्ये विचारले गेलेले आहेत. तर यासाठी सुद्धा तुम्हाला 2013 पासून सुरुवात करायची. ज्याप्रमाणे मी मागे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करून अडलेल्या क्वेश्चन तुम्ही शोधायचे आहेत. आणि यासाठी जर विज्ञानचे वगैरे तुम्हाला नोट्स हवे असतील किंवा मराठी व्याकरणाचे नोट्स हवे असतील तर नक्की कमेंट करा. मी त्यांचे PDF तुम्हाला अवेलेबल करून देईन. या सर्व बरोबरच तुम्हाला एक करंट अफेअर्सचं पुस्तक घ्यायचं आहे. त्यामधील तुम्ही करंट अफेअर्स वाचायचं आहे, जनरल नॉलेज वाचायचं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या शाळेमधून स्पर्धा होतात किंवा स्पर्धा परीक्षा होतात म्हणजे मंथन, स्कॉलरशिप, ऋणानुबंध, या सर्व क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवून पाहिल्या पाहिजे. इयत्ता 4थी, 7वी, 8वी, 5वी ज्या क्वेश्चन पेपर शाळेमध्ये होतात त्या तुम्ही घेऊन अभ्यासला पाहिजे आणि त्याच्यात जर अडलेलं तुम्ही काय करायला पाहिजे, शोधलं पाहिजे. असा जर का तुम्ही अभ्यास केला तर काय होणार आहे, तुम्हाला TET पेपर अगदी सोपा जाणार आहे. आणि ह्या अभ्यासाचा तुम्हाला दोन्हीकडे उपयोग होणार आहे. तर तुम्हाला शिक्षक अभियोग्यतेसाठी सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. आपल्याकडे इयत्ता 4थी पासून 10वीची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती असणे गरजेचे आहे. आणि तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर ते लक्षात येणार आहे की हे प्रश्न कुठून बाहेरून आलेले नाहीत, तर त्या पाठ्यक्रमातूनच घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ती पुस्तके नक्की
घ्या आणि प्रथम तुम्ही 2013 पासूनच्या क्वेश्चन पेपर तुमच्याकडे घ्या आणि 1 बाय 1 मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही विषय वाईज काय करा, अभ्यास करा आणि अडलेलं शोधून त्याचं उत्तरे मिळवण्याचे प्रयत्न करा. हा पुस्तकासारखा गुरु नाही, त्यामुळे तुम्हीला जे अडले ते तुम्ही पुस्तकामध्ये नक्की शोधा. त्यामुळे एक शोधताना दुसरं सापडताना असं आपलं नॉलेज काय होतं, प्रगल्भ होत जातं. तर मी पुस्तके जी सांगितली आहेत ती लक्षात ठेवा. मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबेचं पुस्तक वापरा. तसेच गणितसाठी पंढरीनाथ राणेंचं वापरा. नंतर इंग्रजी व्याकरणाचं एक पुस्तक घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये डीप म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस, इनडायरेक्ट सगळे नियमानुसार तुम्ही काय करा, ते नियम अभ्यासा, व्याकरण अभ्यासा. पण अभ्यासण्यापूर्वी तुम्ही क्वेश्चन पेपर वाचा आणि काय होईल की कशाप्रकारे तो नियम तिथं अप्लाय केलेला आहे ते तुमच्या कळेल आणि कशाप्रकारे थोडी चूक असते, कशाप्रकारे चारी पर्याय सेम असले तरी कुठं नेमकं चुकत असतं आपलं पर्याय निवडताना तेही आपल्याला कळत असतं. त्यामुळे क्वेश्चन पेपर आपल्याकडे असणे खूप खूप गरजेचे आहे. बघा पुन्हा पुन्हा मी सांगितलेलं आहे, सुरुवातपासून सांगितले आहे, तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवतच अभ्यासाला सुरुवात करा. आता स्पेसिफिक मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा, त्याचा सिलेबस काय आहे याचा एक व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार आहे, तो नक्की पहा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही 2013 पासून 2025च्या क्वेश्चन पेपर मी तिथं सोडून दिलेले आहेत, त्या पाहू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन त्या मागवू शकता किंवा PDF ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करून त्या अभ्यासू शकता. कसे तुम्ही अभ्यासापर्यंत क्वेश्चन पेपर तुम्ही नक्की घ्या. तसेच 4थी ते 10वीपर्यंतची पुस्तके आपल्याकडे पाहिजेत. जी शाळेत मुलांना शिकवली जाते ती पाठ्यक्रमाची पुस्तके, स्टेट बोर्डची पुस्तके तुमच्याकडे असायलाच हवी. TETसाठी प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन क्लास लावणं किंवा ऑफलाईन क्लास लावणं शक्य नाही. जे अर्धे सेवेत आहेत त्यांना शक्य नाही किंवा विद्यार्थी दशेत आहेत, पेर आहे त्यांनाही शक्य नाही. कारण तर ते विद्यार्थी काय करू शकतात, अशा प्रकारे अभ्यास करून तुम्ही TET नक्की क्रॅक करू शकता. तर अशा प्रकारेच अभ्यास करा. मीही असाच अभ्यास केला होता, त्यामुळे मी कर्नाटकच्या 2 आणि महाराष्ट्राच्या 2 4ही TET मी पास आहे. नक्की याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. थँक्यू.